जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये, त्यांनी आधी ट्रेनर पाहावा आणि मग जिम मध्ये जावं. याशिवाय त्यांनी जिम मध्ये न जाताच घरीच योगा करावा, अशा प्रकारचा अनाहूत सल्ला हा गोपीचंद पडळकर या बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यानं दिलाय. जतमधून विधानसभेचे आमदार आहेत, त्यापूर्वी विधान परिषदेचे आमदार होते, पण सातत्यानं पातळी सोडून आणि स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर आणि वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणाला ते कीड लावू पाहतायत. असंच त्यांच्या वागण्यावरून आणि बेताल वर्तनावरून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मांडणी करत असताना मुस्लिम आणि हिंदू या दोन धर्मामध्ये दुही कशी पसरेल, विष कसं पेरलं जाईल याचा सातत्यानं ते प्रयत्न करतायत. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तरुण मुलींनी जिम मध्ये जाऊ नये, जिम मध्ये आधी ट्रेनर पाहावा आणि हा ट्रेनर पाहिल्यानंतरच तुम्ही विचार करा, असा सल्ला देऊन ते थांबत नाही. ते थेट म्हणतात की जिम मध्ये जाऊ नका, त्यापेक्षा घरीच योगा करा. यावर अत्यंत महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना चांगलं झापलेलं आहे. अर्थात गोपीचंद पडळकर हे कुणालाही न आवरणारे भाजपचे आमदार आणि नेते आहेत, हे आता उभ्या महाराष्ट्राला कळून चुकले. यापूर्वी जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्रातले माजी मंत्री, मोठे नेते अत्यंत संयमितपणे आपली मांडणी विधिमंडळात करताना महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पाहिलेलं आहे. आणि ते सुद्धा या सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत, सदस्य आहेत. तरी सुद्धा त्यांच्या संदर्भात खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली. ही टीका करत असताना त्यांनी त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अजिबात मुलाहिजा बाळगला नाही.